अखिल नागरिक कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं हे 19वे वर्ष आहे आणि आगरी कोळी महोत्सव तुमचा आमचा सर्वांचा अतिशय आनंदानं या ठिकाणी संपन्न होत असताना एक मात्र सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा यांचं अपघाती मृत्यू झालं आणि एक थोडंसं हा कार्यक्रम होत असताना एक एवढी मोठी दुःखद घटना झाली त्याचा थोडासा दुःख आहेच। एक दिवस हा कार्यक्रम आपण थांबून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। एरवी हा कार्यक्रम जसा दरवर्षाप्रमाणे होतो त्याच्यापेक्षाही प्रत्येक वर्षी जसा हा वर्ष अजून ऍड होत जातो तसा कार्यक्रम अतिशय आनंदात या ठिकाणी आणि लोकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये होतो। आज शहर जे आहे नवी मुंबई झोपडपट्टी शहर आणि ग्रामीण भाग अशा 3 टप्प्यामध्ये हा शहर वसलेला आहे। तर आणि अखंड भारत देशातली जी लोक आहेत ती लोक या नवी मुंबई शहरामध्ये राहतात। मग कुठल्या जाती धर्माचा असू द्या किंवा कुठल्या राज्यातला असू द्या, परंतु या ठिकाणी गुण्या गोविंदात नांदत असतात आणि वर्षाच्या सुरुवातीला हा कार्यक्रम घेण्याचा हा उद्देशच आहे की सुरुवात ही वर्षाची चांगली व्हावी आणि सर्वांना आनंद प्राप्त व्हावा आणि एकीचं या ठिकाणी प्रदर्शन व्हावं आणि सर्व धर्म समभाव जपला जावा। हा शहर सुखी राहायला पाहिजे, हा शहर स्वच्छ राहायला पाहिजे, हा शहर ग्रीन राहायला पाहिजे आणि एकोपा राहायला पाहिजे। आणि म्हणून एका बाजूला आपण झुले ठेवलेले आहेत, दुसऱ्या बाजूला खाद्य संस्कृती आणि तिसरं महत्वाचं काम स्टेज वर अतिशय चांगले कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि म्हणून याचा आनंद सर्वजण घेत असतात। मला या ठिकाणी आनंद वाटतो की अखंड नवी मुंबई शहरातली किंबहुना मुंबई आणि ठाणा जिल्ह्यातली बरीचशी लोक, रायगड जिल्ह्यातली लोक या ठिकाणी येत असतात आणि आनंद घेत असतात। म्हणून हा कार्यक्रम हा जरा वेगळं पण आहे आणि 12 दिवस चालणारा हा नवी मुंबईतला एकमेव कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमामध्ये एवढा कार्यक्रम छान असताना देखील येणारे लोकांना प्रवेश फी इथं नाही आणि मोफत आतमध्ये येऊ शकतात, मोफत या ठिकाणी कार्यक्रम बघू शकतात आणि म्हणून असा एकमेव कार्यक्रम आहे जिथं लोकांना असं वाटतं की हा तुमचा आमचा सर्वांचा म्हणजे सर्वांचा कार्यक्रम आहे। या आगरी कोळी संस्कृतीची आणि या महोत्सवाची खासियत आहे आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आज त्याचा समारोप होत आहे, सांगता होत आहे, शेवट होत आहे। तर निश्चितच हा कार्यक्रम संपूर्ण असं लोकांना वाटतो। सुरुवातीला आम्ही 4 दिवस, नंतर 8 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 12 दिवस। अजून लोकांची इच्छा आहे की हा महिनाभर कार्यक्रम चालू द्या, परंतु शेवटी कुठल्या गोष्टीचा हा समारोप झाला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी एक दिवस आपण श्रद्धांजली दादांसाठी वाहिल्यामुळं आज 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवशी पण लोकांची या ठिकाणी उपस्थिती फार मोठी आहे आणि सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद आणि सर्व नवी मुंबईकरांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।